मुंबईमध्ये मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार. किमान तापमान 16 अंशांपर्यंत खाली तर किमान तापमान 2 दिवसामध्ये 13 अंशांपर्यंत खाली जाण्याचा अंदाज. मुंबई महापालिकेच्या 114 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती. गेल्या 1.5 वर्षापासून तांत्रिक कारणामुळे पदोन्नती रखडली होती. अखेर पदोन्नती मिळाल्यानं अभियंत्यांना दिलासा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लवकरच 150 हायटेक बॅगेज बॉडी स्कॅनर येणार. मध्य रेल्वेकडून निविदा जारी. मशीन्स बिघडल्यानं सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नवी मुंबई विमानतळावरून विमानाच्या टेक ऑफसाठी एरोड्रोम परवान्याची प्रतीक्षा. व्यावसायिक वापरासाठी विमानतळ वापरण्यासाठी एरोड्रोम परवाना आवश्यक. MMRDAच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थबळ. 12,000 कोटींच्या कर्जासाठी राज्य सरकारची हमी. प्रकल्प वेगाने मार्गी लागणार. जानेवारी महिन्यामध्ये 12,249 घरांची विक्री. नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक. 13 वर्षांमधील जानेवारीमधील घर विक्रीचा उच्चांक. MMRDAच्या अखत्यारीतील विकास परवानग्या आता ऑनलाईन मिळणार. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंबंधीची प्रणाली कार्यान्वित. मुंबईच्या वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील काम युद्धपातळीवर सुरू. 556 घरांच्या चाव्या मार्च महिन्यापर्यंत दिल्या जाणार. नायगाव नामजोशी मार्ग आणि शिवडीमधील बीडीडी चाळींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास. ठाण्याच्या अर्थसंकल्पामध्ये आखणीमध्ये नागरिकांचा सहभाग. ठाणे महापालिकेनं मागवल्या नागरिकांकडून सूचना. माझ्या नजरेतून ठाणे उपक्रमांतर्गत यंदाही नागरिकांच्या सूचनांवर अंमलबजावणी होणार.